बघा, एका वारंवारता मिश्रणात मध्यक बराबर 156 आणि बहुलक बराबर 180 तर अंदाजे मध्य काढा असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. पहिली गोष्ट, इथं मध्यक, बहुलक आणि मध्य हे मोड हा शब्द काय आहे तर याचा अर्थ लेकरांनो मोड म्हणजे बहुलक. आता मेडियन म्हणजे काय तर मध्यक. आणि आणखी एक शब्द आहे ज्याला आपण मध्य म्हणतो. या मध्यासाठी इंग्रजीमध्ये मीन हा शब्द यूज केला जाते. हे शब्द याच्यासाठी लिहिलेले लेकरांनो एक सूत्र आहे, जसं की मोड इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय मीडियन -2 मल्टिप्लाय मीन. हे काही सूत्र आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता मोड म्हणजे काय हो, बहुलक. इथं बहुलक काय दर्शवला, 180 या बहुलकाच्या ठिकाणी 180 मांडा बराबर 3 कंसामध्ये गुणिला स्वरूपात मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय बाबा तर मध्यक. मध्यक किती आहे 156 आहे सर, वजा 2 याच्यासोबत गुणिला आहे मध्य म्हणजे मीन. मीन म्हणजे काय मध्य. आता 180 बराबर हा गुणाकार करून घ्या. 3 सखा 18 8 हाचाला 1 3 15 आणि 1 16 हाचाला 1 3 1 3 आणि 1 4 वजा 2 मीन. लक्ष द्या. आता काय करायचं लेकरांनो, हे वजा 2 आणि त्याच्यासोबत असलेले मीन इकडे येऊ द्या, 180 इकडे जाऊ द्या. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा असेल अधिक, अधिक असेल वजा, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. म्हणजे आता हे वजा 2 इकडे येताना अधिक 2 आणि सोबत कंसामध्ये मीन. पुढे चला, या 468 कड जाताना 180 वजा स्वरूपात लेकरांनो हे 2 अधिक आहेत कंसामध्ये हे मीन. ही जर वजाबाकी केली लेकरांनो तर किती येते हो, ही वजाबाकी करा. 468 वजा 180, 8 इथं 80 8 मधून 0 गेलं 8, 6तून 8 जात नाही, 16तून 8 घाला 8. आता पुढे चला, इथं देऊन टाका, 2 झाले, 4तून 2 गेले 288. आता या मीनला जर समजा आम्ही एकटं ठेवलं, मीन सोबत गुणिला 2 आहेत, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ते अर्थातच भागीला स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा, लक्षात ठेव, लक्ष असू द्या. मीन म्हणजे काय तर हा गेलेला भाग 144 नाही, 144 हा अंदाजे मध्य असेल. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. सरासरी, मध्य, बहुलक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.